2 मिनिटं मित्रांनो, जरा मला सेट करतो. ओके, थोडं उलटं पुलटं फुटेज होत असेल तर माफ करा. तर मी हे व्हिडिओ अशासाठी बनवते की मिनी ब्लॉग्स मी बंद केलेले आहेत. 2 मिनिटं थांबा मी आलो. ओके, आय एम बॅक. तर मी व्हिडिओ ह्याच्यासाठीच बनवतोय कारण थोडं मेसेजेसचं सॉरी मी जरा काम करत होतो. तर आवाज आला, थोडं काम करत होतो, थोडं मेसेज आला. तर ह्याच्यासाठी व्हिडिओ शूट करते. 15 वेळा बोलून झालं माझं. तर कारण मी मिनी ब्लॉग्स बंद केले. तो एक आला, तो कसं केलं मला ते आठवत नाही. आणि मी जिथून एडिटिंग करायचं तो ॲप बंद झाला, हे झाला आहे, बॅन झाला आहे. तुम्ही जर मिनी ब्लॉगमध्ये बघितलं तर बीटाची ॲडव्हर्टायझिंग आहे. तर ती कारण का बीटाची मी तिथं लावलेली बदलायला, आणि तो ॲप असा डुप्लिकेट होता, ते मला माहिती नव्हतं. ते जेव्हा झालं तेव्हा मला कळलं. तर मी मिनी ब्लॉग्स बंद केले. जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला तर मी आता गणपती आलेले तेव्हा ब्लॉग बनवलेला एक मिनी ब्लॉग की आम्ही आमचे गणपती आणले पेणवरून त्याचा. तर तो मी व्हिडिओ केला आणि मी न्यूज बघतोय म्हणजे मोबाईलवर की तो ॲप बॅन झाला आहे. तर मी तो नाव घेऊ नाही शकत त्या ॲपचं. तर आणि हां, आतापासून मी जे व्लॉग्स आहेत ते मी तुम्हाला आधीच सांगत जाईल पहिल्याच पार्टमध्ये की ते किती पार्टमध्ये होतील. तर मी परवा चाललोय. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण आता गणेश उत्सव चाललाय. ते थोडी व्हिडिओ लेट आली तर माफ करा. मी मंगळवारी म्हणजे दिनांक 10/2024 रोजी मी चाललोय महाडला. तर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. चौदार तळ्यावर. म्हटलं मी डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा फोन नंबर टाकीन. तुम्ही यायचं असेल तर तुम्ही मला फोन पण करू शकता की आम्ही आलो आहे. तुम्ही मला जे बोलायचं ते मला मी तुमच्या भायापेक्षा छोटा आहे. तर हां, आता मी डिस्कस करतो परवाच्या ह्याच्याबद्दल. थोडं बोर वाटत असेल तर सॉरी, एडिटिंग करू नाही शकत. पण सोडू नका जाऊ, मी तुम्हाला पुढे गमती सांगतो. आपण चाललो आता महाडला दिनांक 10/9/2024 रोजी. तर त्याच्यात पण मी आता असे भरपूर पार्ट टाकीन कारण मला पहिले मी कसं करायचो व्हिडिओ जॉईन करून कसं तरी टाकायचो. पण ते आता तो ॲपच बॅन झाला तर मी करू नाही शकत. तर हे पार्ट बनवायला लागतील मला. तर त्या पार्ट्समध्ये असतील, पहिले मी घरातून एसटी 5-5 मिनटाचे असतील, 5-3 मिनटाचं समजून घ्या. इथून एस टी स्टँड ते बस आली की मी बंद करणार व्हिडिओ. आणि बसमध्ये चढल्यावर मला जागा वगैरे मिळाल्यावर मी आरामशीर, आणि मी आधीच सांगतो मी जास्त आवाज आला नाही, मी सिक्रेटली ब्लॉग करणार आहे. सिक्रेटली, कारण मला जमत नाही. तर आणि गणपतीचं म्हणायला गेलात, आपण मंगळवारी म्हणजे मी दिनांक सांगितले तुम्हाला आता, शुक्रवारी म्हणजे 12/9/2024ला आम्ही रोह्याला येतोय संध्याकाळी. म्हणजे मी रोह्यातच राहतो, रोह्याला येणार. आणि 14 तारखेला आम्ही बहुतेक पुण्याला जायचं प्लॅन आहे आमचा, बहुतेक, पक्का नाही आहे. तर एवढे सगळे पार्ट होतील की जसं मी काय माझा जो ॲप असतं तर मी असं जोडून केले असते. म्हणजे मी एक पूर्ण ब्लॉग बनवला असता की एक घरातून निघाला ते एस टी स्टँड बस टू महाड, असे सगळे मी जॉईन करून एक मस्त व्हिडिओ बनवला असता. लॉंग ब्लॉग झाला असता. आणि जर माझे लॉंग ब्लॉग झाले नाही कधी तर समजून जर थोडा प्रॉब्लेम आहे. मी इंस्टाग्राम माझं जर चेक केलं ना, आत्ता व्हिडिओ नाही टाकायचं, त्याचं पण मला आता उद्या मी रेकॉर्डिंग करणार आहे सगळं की मी का व्हिडिओ नाही टाकत आहे. तर थोडं समजून घ्या. आणि जर भावाचे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला आत्ता म्हणजे मला
पोचायचं आहे, मोठं व्हायचं आहे, म्हणजे मोठाच यूट्यूबर बनायचं आहे. म्हणजे 100 सबस्क्रायबर तरी माझे व्हायलाच पाहिजेत. 50ला ॲटलिस्ट 10 तुम्ही आत्ता बघू शकता. म्हणजे 3-4 सबस्क्रायबर्स असतील. आय थिंक सो. मी सबस्क्रायबर बघितलं नाही. 3-4 सबस्क्रायबर आहेत. प्लीज भावाला सपोर्ट करा. आणि मी अजून एक गोष्ट सांगायची राहील की मी जे व्लॉग म्हणजे पार्ट टाकणार आहे त्याच्यात काही चुकीचं काय माझ्या तोंडून बोललं गेलं असेल, काही चुकीचं असेल म्हणजे मी दाखवलं तर मला प्लीज नक्की सांगा त्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये की भावा तू चुकलंस. असं झालं आहे. 2 मिनटं. काय बोल. पाणी सांगितलं आणि मगाशी तुला द्यायला 2 मिनटं गाईज, मी आले पाणी देऊन आलो. तर हां, मी काय बोलत होतो. तर आपले मी प्रत्येक पार्ट्समध्ये लाईक शेअर सबस्क्राईब नाही होणार. मी प्रत्येक व्लॉगच्या स्टार्टिंगमध्ये बोलेन की मी बोलणार नाही आहे. मी एकदम एंडिंगला जेवढे पार्ट असतील तेवढे ते एकदम एंडिंगला बोलीन. मी त्याचे सगळे कारण वगैरे सांगेन एंडिंगच्या पार्टला. तर असंच तुमचं. आणि मी अजून एक गोष्ट डिस्कस करायची राहिली. माझे व्लॉग्स जे येतील मिनी व्लॉग्स तर बंदच झाले. लॉंग व्लॉग्स जे येतील ते येणार सॅटर्डे संडे, 2nd 4th सॅटर्डे संडे आणि नाहीतर मग दर संडेला येतील. जे म्हणजे लाईफमध्ये म्हणजे लाईफ बोलते डेमध्ये जे काय होतं आहे त्याचं. तर फक्त एवढे भाऊ तुमच्यासाठी मेहनत करते. फक्त 4-5 सबस्क्रायबर मिळाले आपल्याला. जरी 50 सबस्क्रायबर झाले ना तरी आपण पुढच्या म्हणजे येते ना शॉर्ट्स वगैरे म्हणजे असे लॉंग्स व्हिडिओज दिसतात यूट्यूब चालू केलेल्या तसं दिसेल. आणि नक्की सांगा तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा. आहे त्यांना प्लीज सांगा सबस्क्राईब करायला. आपल्याला काही करून आता 100 सबस्क्रायबर पोहोचायचे आहेत. मी ऐकलं माझा जो आहे मी शुभम खरीवला ओळखतच असतं त्याच्याकडून म्हणजे त्याचे पण 100 सबस्क्रायबर झाल्यानंतर तो यूट्यूबवर दिसायला लागलेला. थोडा इग्नोर व्हॉइस येत असेल तर इग्नोर करा. तर तो त्याचे पण 100 झाल्यावर यूट्यूबवर दिसायला लागला तो. तर भावासाठी 100 सबस्क्रायबर तरी करू शकता तुम्ही. आणि ह्याच प्रकारे मी व्हिडिओ संपवतोही. लाईक शेअर सबस्क्राईब मी आत्ता करू शकतो. मी उद्या पण टाकेल. आमचा जो रोह्याचा राजा आहे जे रोहेकर त्यांना माहिती असेल भांडे वाटणारा रोह्याचा राजा त्याचा पण व्लॉग्स टाकेन मी. त्याच्याबद्दल पण सांगेन. तो व्लॉग पार्टमध्ये झाला तर झाला नाही तर मग एक डेचाच असेल. 2 पार्ट्सच होतील त्याचे जास्त नाही होणार. 2 त्याचे पार्ट होतील रोह्याच्या राजाचे आणि मग महाडचं एक होईल. तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब मी तुम्हाला जे सांगितलेलं प्लीज लक्षात ठेवा. नंतर मग बोलाल की इथं पण असे पार्ट्स बनवले. प्लीज असं बोलू नका कारण मला एडिटिंग येत नाही. आणि तुम्ही बोलाल की एडिटिंग येत नाही मला यूट्यूबपासून. मला इच्छा आहे मनापासून की मी मोठा यूट्यूबर व्हावा म्हणून मी आत्तापासून मेहनत करायला घेतो आहे. अभ्यास वगैरे सगळं चालू. आणि मध्ये गणपती झाल्यानंतर आपले तालुका लेवल रेसलिंग मॅचला तुमच्या भावाने गोल्ड मेडल आणलेलं. ते गोल्ड मेडल अजून आम्हाला शाळेत दिलं नाही पण माझ्या रिसर्च ठेवून मी गोल्ड मेडल आणलेलं आहे. आणि गणपती झाल्यानंतर आपल्या रेसलिंगच्या रायगड डिस्ट्रिक्टमधले जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यामधून आणि माझ्यासोबत लढायला येतील. तर जर तुम्ही कुठल्या तालुक्यात रायगड जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात असाल तर मी रेसलिंगला तुमच्यासोबत आहे. धन्यवाद. तर मी जेवढं सांगितलं आहे तेवढं प्लीज लक्षात ठेवा आणि तुमच्या भावाला मोठं करा. हे फक्त तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी काहीच नाही. आणि जेव्हा मी गोल्ड मेडल आणेन तेव्हा पहिली व्हिडिओ यूट्यूबवर टाकेन. तर यूट्यूब प्लीज तुम्ही बघत असाल तर प्लीज भावाला काहीतरी करा. 1-2 सबस्क्रायबरला काढा कुठले तरी बटन. तर चला येतो मी. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. शेअर सर्वांना करा. सबस्क्राईब पण ज्यांना पाठवाल त्यांना पण सांगा की मला सबस्क्राईब करा म्हणून. तर चला शुभरात्री. आणि रात्री येत असेल की नाही माहिती नाही. चला तरी शुभरात्री. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, सुप्रभात,
सगळंच म्हणजे तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. आणि आता गणपती आमचे विसर्जन झालेले आहेत. तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता. मी आजच व्हिडिओ टाकलेली आहे. इंस्टाग्राम आय डी पण कमेंटमध्ये देईन मी. आणि ह्याच्यातूनच मी काय सांगू तुम्हाला, ह्याच्यातूनच मी पुढं जाऊ शकतो. इंस्टाग्रामवर पण आहे, ते आपण नंतर डिस्कस करू. तोपर्यंत चला शुभरात्री, गुड मॉर्निंग. जेव्हा पण बघते तेव्हा शुभरात्री. आणि जर स्टार्टिंगला म्हणजे कुठंतरी काही आला असेल की म्हणजे असं ब्लर इमेज, ज्याच्यात ब्लँक इमेज काही नाही आलं आहे, समजून घ्या मला थोडं. आणि जर माझं डोकं नसेल आलं ह्या व्हिडिओमध्ये तरी समजून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. माझं फेस रिव्हील नाही झाले, समजून घ्या. म्हणून मी थोडं घाण झाले कपडे, माहिती आहेत मला, थोडं समजून घ्या. चला, धन्यवाद.